कुमार पगारे, इयत्ता 6वी। सन्माननीय अध्यक्ष महोदय, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनींनो, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। क्रांती तलवारीने घडते असे नाही, तर कधी कधी ती एका शाळेच्या दारातून सुरू होते। भारतात सामाजिक क्रांतीची खरी पाठवली ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी। ज्या काळात शिक्षणावर मोजक्या लोकांची मक्तेदारी होती, त्या काळात त्यांनी शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचा निर्धार केला। मुलींसाठी व वंचित समाजातील मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या। त्यांनी सांगितलं, विद्येविना मती गेली आणि मतीविना नीती गेली, म्हणजेच शिक्षणाशिवाय समाजाची उन्नती अशक्य आहे। त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाला थेट आव्हान दिलं। महात्मा फुलेंनी पेरलेला बीज पुढे जोपासलं राजश्री शाहू महाराजांनी। त्यांनी शिक्षणाला राजश्रय दिला, वंचितांसाठी वसतिगृहे उभारली, सामाजिक न्यायाची धोरणे राबवली आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक अंमलबजावणी करून त्यांनी समतेचा मार्ग अधिक मजबूत केला। त्यांनी हे सिद्ध केलं की सत्ता ही जनतेच्या उन्नतीसाठीच असली पाहिजे। याच परिवर्तनाच्या पुढे वाटेवर आले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या बळावर जगभर आपली ओळख निर्माण केली आणि भारताला एक सूत्रात बांधून ठेवण्यासाठी त्यांनी संविधान दिलं। सत्ता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना घटनात्मक आधार दिला। त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि मग येतात लोकशाही अण्णाभाऊ साठे। बाबासाहेबांनी आपल्याला विचार दिले, संविधान दिलं आणि त्या विचारांना लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून, लोकसाहित्यातून आणि लोकभाषेतून केलं। अण्णाभाऊ स्वतः बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होते। त्यांनी अभिमानाला म्हटलं, जगा बदले घालून गाव सांगून गेले मत भीमराव। या एका ओळीत अण्णाभाऊंचं पुरं जीवन दडलं आहे। भीमरावांनी दाखवलेल्या परिवर्तनाच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा त्यांनी या शब्दात व्यक्त केली। त्यांच्या फकीरासारख्या साहित्य कृती असोत किंवा त्यांच्या शाहिरीतील जाज्वल्य विचार, यात अन्यायाविरुद्धचा आवाज आणि सामाजिक परिवर्तनाची हाक स्पष्ट ऐकू येत आहे। बंधू भगिनींनो, महात्मा फुलेंची शिक्षणाची ज्योत पेटवली, शाहू महाराजांनी त्या ज्योतीला संरक्षण दिलं, बाबासाहेबांनी त्या प्रकाशात संविधान प्रज्वलित करून सर्वांना समानतेचा हक्क दिला आणि अण्णाभाऊंनी तो प्रकाश प्रत्येक कष्टकऱ्यांपर्यंत आपल्या शाहिरीने पोहोचवला। ही चार नावं वेगवेगळी नाहीत, ती सामाजिक परिवर्तनाची एका अखंड साखळीतील चार फक्कड दुवे आहेत। आज आपण खरी अभिवादन करायचं असेल तर शिक्षणाला स्वीकार केला पाहिजे, संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि जात-पात भेदभावापेक्षा माणुसकीला मोठं मानलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध निडरपणे उभं राहिलं पाहिजे। चला, महात्मा फुलेंची शिक्षणाची मशाल, शाहू महाराजांचा सामाजिक न्याय, बाबासाहेबांचं संविधान आणि अण्णाभाऊंच्या शाहिरीचा जाज्वल्य ठेवूया। जय भीम, जय संविधान। धन्यवाद।